नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत भैरवनाथाच्या जत्रेला. आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ओचिठाण या गावी. चैत्र कृष्ण पक्षातील नवमीला येथे भैरवनाथाची यात्रा भरते. भैरवनाथाचे मूळ स्थान हे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात असलेल्या सोनारी गावात आहे. भैरवनाथ हे सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील बऱ्याच लोकांचे हे कुळदैवत. त्यामुळे येथे बऱ्याच गावातून काठ्या येतात. त्यात नारायणवाडी, काले या गावातून सुद्धा काठ्या येतात. कालेगावच्या काठीला विशेष असं मान आहे या जत्रेत, जिला मानाची काठी म्हणून असेही ओळखले जाते. कालेगावची काठी सर्वात उंच असून रात्रीतील मिरवणुकीत शोभा वाढवते. यात्रेच्या निमित्ताने दिवसभर मंदिरात भजन चालते. याचवेळी मंदिरात सुरू असते गुलाल खोबरे तुला, ज्याला जोखणे असं म्हणतात. एका तराजूत आपल्याला ठेवून दुसऱ्या तराजूत गुलालाने खोबरे ठेवले जाते. संध्याकाळी ते खोबरे पालखीवरती उधळले जाते. यावर्षी माझ्या नशिबीही गुलाल खोबरे तुलेचा मान आला होता. दुसऱ्या तराजूत माझ्या वजना इतकाच गुलाल आणि खोबरे ठेवण्यात आले आणि मला जोखण्यात आले. तुला झाल्यानंतर भैरवनाथाच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात घेऊन गेलं जातं. तुला झालेला गुलाल खोबऱ्याचा वाटा होतो. एक वाटा पुजाऱ्यांना आणि दुसरा मानकऱ्यांना दिला जातो. रात्रीच्या वेळी सर्व भक्त मंदिरासमोर गोळा होतात. पालखी मंदिराबाहेर येताच गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. याला गुलाल खोबरे उधळणे असे म्हणतात. त्याचबरोबर पालखीसमोर या काठ्या नाचवल्या जातात. ही मिरवणूक पूर्ण गावातून काढली जाते. हा सोहळा नक्कीच पाहण्यासारखा असतो. चला तर मग भेटू पुढच्या अशाच एका जत्रेत.